नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत आपला प्रत्येक विद्यार्थी निपुण झालाच पाहिजे या उद्देशाने धडपडणाऱ्या सर्व गुरुवर्यांना माझा सादर प्रणाम. या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत आपला विद्यार्थी हा 0 ते 9 पर्यंतच्या संख्या क्रमाने म्हणतो आहे. आता आपला विद्यार्थी 10 ते 20 संख्यानामे क्रमाने म्हणतो. यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत हे आपल्याला बघायचे आहे. आपल्या विद्यार्थ्यांना 0 ते 9 या संख्यांची उत्तम ओळख झालेली आहे. आता आपण त्यांना 10 ते 20 या नव्या संख्यांच्या जगात नेऊ. संख्या शिकवताना जर आपण गाणं, खेळ, कृती, अनुभव यांचा संगम घडवला तर प्रत्येक मूल संख्येचा आनंद घेत शिकेल. सर्वप्रथम जेव्हा आपल्या विद्यार्थ्याला आपण पुढच्या क्षमतेकडे नेणार आहोत तर अगोदर आपण त्याचं पूर्वज्ञान काय आहे ते जाणून घेतलं पाहिजे. किती आहे ते? 9. आता मी याच्यात किती कडू टाकते? 9 आणि 1 किती झाले? 0 ते 9 या संख्यांचे पूर्वज्ञान विद्यार्थ्याला कितपत आहे या संदर्भात आपण एक व्हिडिओ पाहिला. त्यानंतर खेळ खेळणे, वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातूनही तुम्ही विद्यार्थ्यांकडचे पूर्वज्ञान जागृत करू शकतात. अंकांपासून चित्र तयार करणे ही एक कृती देखील आपण यामध्ये घेऊ शकतो. त्यानंतर खेळातून संख्या शिकूया. मग आपला विद्यार्थी 11 ते 20 या संख्यानामे त्याला क्रमाने म्हणता यायला हवीत. यासाठी आपण वेगवेगळ्या खेळातून त्यांना ह्या संख्या शिकवू शकतो, कारण खेळ खेळणं हे मुलांना खूपच आवडते. मग यामध्ये वेगवेगळ्या, आता उदाहरणार्थ या ठिकाणी मी घेतली आहे संख्या साखळी. आता ही जी संख्या साखळी आहे यामध्ये मी जर म्हटली 10 तर ही मुलं पुढे त्यांची पाटी घेऊन येतील आणि 11, 12, 13 असं 20 पर्यंत त्या ठिकाणी ते संख्या म्हणणार आहेत. या ठिकाणी आपण जो पासा फेकतो त्याच्यावर तुम्ही 13 पासून 10 पासून तुम्हाला ज्या वाटतील त्या संख्या आपण लिहू शकतो आणि एका त्या चौकोनामध्ये जेव्हा तो विद्यार्थी संख्या टाकेल त्याला म्हणायचं की ही संख्या काय आणि पुढची संख्या काय. या पद्धतीने हा खेळ आपण घेऊ शकतो. त्यानंतर संख्या बॉल हा देखील एक छान खेळ आहे. तुम्ही बॉलवर वेगवेगळ्या संख्या लिहायच्या. एका विद्यार्थ्याकडे आपण तो बॉल फेकला की लगेच तो विद्यार्थी त्या बॉलवरचा अंक वाचेल आणि पुढचा अंक म्हणत त्या दुसऱ्या विद्यार्थ्याकडे पास करेल. खेळातून संख्या आपण शिकविल्याच. त्याच पद्धतीने अजून एक सर्जनशील कृती आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देऊ शकतो, ती म्हणजे दृश्य माध्यम आणि हाताने काम. हे बघूया व्हिडिओच्या माध्यमातून. 11 12 13 14. आपण व्हिडिओ पाहिलाच असेल. त्यानंतर संख्या दोरी ही एक सर्जनशील कृती या ठिकाणी तुम्ही जोडू शकतात. गाणे हा सर्वांचाच आवडीचा विषय आहे आणि लहान मुलांना तर कृतीयुक्त गाणं खूप आवडतं आणि जर आपण गाण्याच्या माध्यमातून जर विद्यार्थ्याला शिकवलं तर तो कधीही विसरत नाही. बघूया आपण या गाण्याचा व्हिडिओ. 11 त्यानंतर या ठिकाणी शरीर हालचाली व मैदानातील कृती हे सुद्धा शिकत असताना खूप महत्त्वाचं आहे. जाऊया व्हिडिओ बघण्यासाठी. संख्यापद आणि संख्याधाव
याचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आणि निश्चितच तुम्हालाही खूप आनंद झाला असेल ते बघताना. आता कोणताही जर आपल्याला घटक शिकवायचा असेल, जर तो आपण दैनंदिन जीवनाशी जोडला ना, तो निश्चितच खूप प्रभावी होत असतो. कारण संख्या फक्त ह्या पुस्तकात नसतात, तर त्या आपल्या आजूबाजूला आहेत आणि आपण ते विद्यार्थ्यांना बघायला शिकवायला हवे किंवा त्यांना ते अनुभवायला तरी हवे. हे बघा की संख्या शिकवताना या ठिकाणी तुम्ही बघत आहात की गाणं, खेळ, कृती, गटकार्य आणि अनुभव या सर्वांचा जर आपण मिलाप केला तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी संख्येचा अभ्यास हा निश्चितच आनंदाचा अनुभव होणार आहे. जेव्हा विद्यार्थी हसत हसत 10, 11, 12, 13, 20 पर्यंत जेव्हा संख्या म्हणतील ना, तेव्हाच आपण म्हणूया की आपला विद्यार्थी अगदी ह्या संख्या मनापासून शिकलेला आहे. तेव्हा शेवटी एवढंच म्हणेल की या ठिकाणी मी ज्या सर्जनशील कृती किंवा पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्या नमुना म्हणून आहेत. यामध्ये हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला जे नवीन कृती किंवा सर्जनशील पायऱ्या येत असतील तर त्या जरूर 11 ते 20 संख्या नामे शिकविताना आपण वापरायच्या आहेत. अपेक्षा करते की आपण या सर्व कृती आपल्या दैनंदिन अध्यापनात निश्चितच वापरणार आणि याला पूरक म्हणून तुमच्याही कृती जोडणार. धन्यवाद. नमस्कार. संख्याज्ञान इयत्ता 3री ते 5वी विषय गणित. अध्ययन क्षमता 0 ते 9 पर्यंतच्या संख्या क्रमाने लिहितो. अध्ययन स्तर 7 10 ते 20 संख्या नामे क्रमाने म्हणतो. माझे नाव सचिन बाळासाहेब जोशी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांद्रा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. 10 ते 20 पर्यंतच्या संख्यांची ओळख. मित्रांनो, आपल्या विद्यार्थ्यांना 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची ओळख आहेच. त्यांना 10 ते 20 पर्यंतची संख्या नामे क्रमाने म्हणण्यासाठी आपण विविध अध्यापन पद्धती, मनोरंजक खेळ, गाणी, गोष्टी, विविध प्रकारच्या कृतींचा वापर करू शकतो. चला तर मग आपण पुढील काही कृती बघूया. विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करून घेण्यासाठी आपण विद्यार्थ्यांची चर्चा करूया. गप्पा करत असताना त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत गोष्टी विचारून 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची ओळख आहे का याची चाचपणी करूया. जसे आपल्या शाळेच्या परिसरातील वर्गखोल्या किती आहेत, वर्गातील दारे, वर्गातील खिडक्या, वर्गातील फळे इत्यादी वस्तू मोजा. यातून आपल्याला त्यांच्या पूर्वज्ञानाचा अंदाज येतो. चला तर मग आता आपण 10 ते 20 पर्यंतच्या संख्या नामांचा प्रवास बघणार आहोत. कृतीयुक्त अध्यापन पद्धती आपण वापरणार आहोत. मुलांना खेळायला, कृती करायला खूप आवडते. या गोष्टीचा आधार घेतल्यास आपणास सोपे जाईल. पहिली कृती आपली अशी आहे, दशकाचा आधार. मुलांना 10 वस्तूंचा स्थिर गठ्ठा द्या. त्यानंतर 1 ते 10 वस्तू क्रमाने जोडून संख्यांची निर्मिती आणि क्रम स्पष्ट करा. उदाहरणार्थ 10 + 1 = 11, 10 + 2 = 12. जसे 10 मण्यांची माळ आहे. आता मणीमाळसोबत 1 ते 9 सुट्टे मणी घ्या व मुलांना ओळीने बोलवा. पहिल्या मुलाला 1 मणीमाळ व 1 मणी दिला असता आता कोणती संख्या तयार झाली ते सांगा. असे 19 पर्यंत केल्यावर 11 ते 19 पर्यंतची संख्या नामे ते आपल्याला सांगतील. 20 साठी आता 10-10च्या 2 मणीमाळा म्हणजे 20 होतात. अशा प्रकारे आपण संख्यांचे वाचन घेऊ शकतो. चला या संदर्भात एक व्हिडिओ पाहूया. 1 दशक 10, 1 दशक 1 एकक 11, 1 दशक 2 एकक 12, 1 दशक 3 एकक 13, 1 दशक 4 एकक 14, 1 दशक 5 एकक 15, 1 दशक 6 एकक 16, 1 दशक 7 एकक 17, 1 दशक 8 एकक 18, 1 दशक 9 एकक 19, 2 दशक 20. कृती 2
हरवलेला अंक शोधा. 11, 12, 14, 15 अशा क्रमाने अंकांची कार्डे लावा. मुलांना त्या क्रमानुसार हरवलेला अंक, या उदाहरणात 13, शोधून योग्य जागी ठेवण्यास सांगा. हा खेळ आपण अनेक वेळा खेळावा. यामुळे 11 ते 20 संख्यांच्या क्रमाचे दृढीकरण होण्यास मदत होईल. चला या संदर्भातला एक व्हिडिओ पाहूया. तन्मय, या खाली दिलेल्या अंक कार्डामध्ये एक अंक कार्ड हरवलेला आहे. ते शोध आणि लाव बरं. आता हे अंक क्रमाने वाच. 10, 11, 12, 13, 14, 15. शर्विल, या अंक कार्डामध्ये एक अंक हरवलेला आहे. हरवलेला अंक शोध आणि योग्य क्रमाने लाव. कृती 3, अंक आणि अक्षरी जोड्या. एका बाजूला अंक, उदाहरणार्थ 11, 12 आणि दुसऱ्या बाजूला त्याचे अक्षरी रूप, उदाहरणार्थ 11, 12 असलेली कार्डे ठेवा. मुलांना योग्य जोड्या जुळवण्यास सांगा. त्याचप्रमाणे आपण एका मुलाला पुढे बोलून एखादी संख्या सांगावी. उदाहरणार्थ 12 ही संख्या ऐकल्यावर त्याने 12 या अंकाचे कार्ड व अक्षराचे कार्ड उचलून दाखवावे. अशा प्रकारे आपण अंक आणि अक्षरी जोड्यांची कृती घेऊ शकतो. चला या संदर्भातला एक व्हिडिओ पाहूया. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. कृती 4, अंक ओळख परेड. मुलांनी आपापल्या हातात 11 ते 20 पैकी कोणताही एक अंक लिहिलेले कार्ड घ्यावे. शिक्षकांनी जेव्हा एखादा अंक उच्चारला तेव्हा ते अंक कार्ड ज्या मुलाकडे असेल तो मुलगा परेड करत पुढे येईल. उदाहरणार्थ 17 हा अंक उच्चारल्यावर ते अंक कार्ड ज्या विद्यार्थ्याकडे असेल ते मूल पुढे येऊन परेड करेल. त्यामुळे मुलांना संख्यांची ओळख होते व आनंदही वाटतो. चला या संदर्भातला एक व्हिडिओ पाहूया. रेडी? आता मी ज्या अंक कार्ड ज्या मुलाकडे आहेत त्या मुलाच्या अंकाचं कार्ड म्हणेल, त्या मुलानं एक स्टेप पुढे येऊन परेड करायची. रेडी? 17, 14, 11, 19, 16, 13, 15, 18, 12, 20. ओके, व्हेरी गुड. मित्रांनो, आपण संख्या क्रमाने शिकवताना विविध कृती, गाणी, गोष्टींचा वापर करून वर्गात आनंददायी वातावरणात वाचन घेतले तर मुले पटकन शिकतात व आपणासही अध्यापन केल्याचे समाधान वाटते. चला तर मग आपल्या अनुभवांची जोड देत मुलांना 10 ते 20 पर्यंतची ही संख्या नामे क्रमाने म्हणायला शिकवूया. धन्यवाद. नमस्कार मित्रमंडळींनो, आज आपण निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता 3री वर्गासाठी आणि विषय गणित अध्ययन स्तर 6 यामध्ये विद्यार्थ्याला 0 ते 9 पर्यंतच्या संख्या लिहिता येतात, परंतु त्या अंकी लिहिता येतात. तर आपल्याला आता अध्ययन स्तर 7 मध्ये 10 ते 20 संख्यांची नामे क्रमाने त्याला म्हणता येतात की नाही हे शिकायचं आहे. तर यामध्ये आपण आता 10 ते 20 या संख्या लहान मुलांना शिकवताना जर थोडी मजा, मस्ती
किंवा दृश्यता किंवा जर एखादी ताल जोडला त्याला गाण्याचा, असं जर आपण केलं तर ते विद्यार्थ्यांच्या पटकन लक्षात राहते. तर त्यासाठी आपण पुढील कृती करूया आणि त्या कृती ज्या आहेत त्या आपण टप्प्याटप्प्याने घेऊया. मग यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे की आपण कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवू शकू. आपण ही कृती करत असताना प्रत्यक्ष दाखविलं पाहिजे. जी वस्तू आपण प्रत्यक्ष दाखवितो ती चिरकाल स्मरणात राहते. मग सुरुवातीला आपण 10 पर्यंतच्या परिचित संख्यांपासून सुरुवात करूया. मग 10 नंतर काय येतं असं विद्यार्थ्यांना विचारायचं आणि पुढची संख्या दाखव असं म्हणायचं. उदाहरणार्थ 10, 11, 12, 13, 14. म्हणजे 14 नंतर काय येतं पुढे 15, 15 नंतर 16, 16 नंतर 17, 17 नंतर 18. अशा प्रकारे आपण 20 पर्यंत त्यांच्याकडनं म्हणून घ्यायचं आणि या संख्यांसाठी वस्तूंचा वापर करायचा. मग या संख्यांसाठी आपण कोणत्या वस्तू वापरू शकतो तर उदाहरणार्थ चेंडू असतात आपल्याकडे, छोटे छोटे खडे, बिया, यांचा वापर जर आपण केला तर आपण ते विद्यार्थ्यांच्या अधिक स्मरणात राहतं. आणि मग आपण जर उदाहरणार्थ आपण जर काही कार्ड्स घेतले त्याच्यावरती संख्या लिहिलेल्या असतील तर तेच कार्डसुद्धा आपण विद्यार्थ्यांना दाखवू शकतो. त्यानंतर एक संख्या घेतल्या त्याच्यामध्ये शब्द टाकले आणि वस्तूंचं चित्र जर आपण टाकलं, हे जर एकत्र केलं तर ते अधिकच त्यांच्या लक्षात राहील. उदाहरणार्थ आपण जर 13 ही संख्या घेतली, मग आपल्याला 13 दाखवायचे आहेत तर आपण काय करायचं की 13 सफरचंद आपण जर फळ्यावर काढले किंवा 13 सफरचंदाची चित्रे दाखवली तर अशा चित्रांमुळे मुलांना संख्या आणि संख्यानाम या दोन्ही संख्या लक्षात राहतात. उदाहरणार्थ आपण जर एखादी गाणं घेतलं आणि त्या गाण्याद्वारे जर शिकवलं तर ते अधिकच छानसं होऊ शकतं आणि ते त्यांच्या चांगल्या लक्षात राहील. तर यासाठी आपण एक गाणं घेऊया. 10, 11, 12, 13, 14, 15, 16 बघा, 17, 18, 19, 20 म्हणूया सगळ्यांनी मिस. हे गाणं जर रोज आपण सकाळच्या प्रार्थनेनंतर म्हटलं तर सगळ्यांची नावे आपोआपच लक्षात राहतात. मग पुढे काय होईल की आपण खेळ घेतो. आता पुढे जर आपण असं म्हटलं की 15 नंतर काय येतं विद्यार्थी उत्तर देतील 16. हे जर क्रम आपण ओळखणे आणि शिकविले तर ते त्यांच्यामध्ये स्मरणशक्ती वाढवतं. आपण जर एखादी खेळ घेतला फास्यांचा, आता आपण 2 फासे टाकून आलेल्या संख्यांची बेरीज सांगायला लावा. आपण जर 2 फासे टाकले वेगवेगळे, एक 9 आणि 5, मग विद्यार्थ्यांना सांगायचं 9 अधिक 5 जर आपण केले तर त्याची बेरीज किती होते, तर मग विद्यार्थी लगेच सांगतात की 14. मग 14 म्हणजे कोणती संख्या रे, मग मुलं अक्षरामध्ये पण आपल्याला लिहून दाखवतील किंवा सांगतील की 14 कसे लिहितात. आता आपण वेगवेगळे ॲप्स पण आहेत डिजिटलवरती किंवा मोबाईलवरती पण वेगवेगळं आपण यूट्यूबवरती बघू शकतो. त्यामध्ये नंबर्स इन मराठी, मराठी किड्स लर्निंग असे ॲप्स आहेत. त्या ॲप्समध्ये आपण 10 ते 20 संख्यांचे उच्चार कशा पद्धतीने करायचे आणि लेखन कसे करायचे हे सुद्धा त्यावर शिकवले जाते. म्हणजे हे विद्यार्थी घरीसुद्धा करू शकतात. आता दृश्य अधिक ध्वनी याचा अर्थ होतो दीर्घकालीन स्मरण. आणि आपण जर पुनरावृत्ती केली आणि क्रियाकलाप केला, दररोज जर आपण 2-3 नवीन संख्या शिकविल्या आणि जुन्या संख्या पुन्हा त्यांना म्हणायला लावल्या तर यामुळे काय होईल की त्यांच्या जुन्या संख्याही पुन्हा त्यांची पुनरावृत्ती होईल आणि 2-3 संख्या ते रोज नवीन वेगवेगळ्या शिकतील. उदाहरणार्थ आज जर आपण संख्या शिकलो 10 ते 13 पर्यंत तर उद्या आपल्याला त्यांना 14 ते 16 पर्यंत शिकवायच्या आणि मग तिसऱ्या दिवशी 17 ते 20 शिकवायच्या. अशा प्रकारे आपण पुनरावृत्तीमुळे संख्यांचा क्रम त्यांच्या लक्षात राहतो. अशा प्रकारे आपण जर वस्तू मोजून खेळ घेतला तर त्यांच्या चिरकाल स्मरणात राहतात. निपुण विद्यार्थी घडविणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांना या कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.